हाय दोस्तों, मी आपला पुन्हा एकदा आहिरी समाचारमध्ये स्वागत करतो। बिंबाळा परिसरातील 15 ते 20 गावातील लोकांचे सुपीक जमीन बचाव आंदोलन आता तीव्र होताना दिसत आहे। JSW म्हणजे जिंदाल साऊथ वेस्ट या कंपनीच्या घशात घालण्यासाठी या 15 ते 20 गावातील सुपीक जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे। सदर जमिनी विकण्यास शेतकरी तयार नसताना आणि कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता राज्य सरकारकडून पोलिसांच्या माध्यमाने या जमिनी आपल्या कब्जात घेण्याचे प्रयत्न सुरू आहे। सुरुवातीला हे सहज घेतले होते। शेतकऱ्यांना असं वाटत नव्हते की भाजप सरकार आमच्या जमिनी अशा प्रकारे म्हणजे कब्जात घेतील, पण हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले। काल परवा पोलिसांच्या माध्यमाने या जमिनींचे सर्वे सुरू करण्यात आले। पोलीस ऐकायला तयार नव्हते आणि शेतकऱ्यांनी कुठलीच परवानगी दिली नसताना त्यांच्या शेताच्या सर्वे सुरू करण्यात आले। कर्मचारी 3 है, 3 कर्मचारी माहित आहे का? आमचं काम काय आजी हो जे तुमचं काम बरोबर आहे आम्ही कर्तव्याच्या पलीकडे काहीच करायला नाही। आम्ही सांगा कुणावर बळजबरी केली का? बळजबरी केली का मी कुणावर? मला सांगा आम्ही काय मला सांगा आम्ही काय बळजबरी केली का कुणावर? पहिले सांगितलं आता हे बघा ते आले त्यांना संरक्षण देणं माझं कर्तव्य हो तर तुम्ही त्यातून आल्या हे घेऊन भान बात आता तवा आम्हाला माहीत झालं असतं तर आम्ही तवाच येत होतो। नाही त्यांना सांगा संरक्षणासाठी सांगितलं त्याला तुमच्याही संरक्षणासाठी मी आहे ना। तुम्हाला काय करणार नाहीत ना, तुम्हीच त्यांना मग काय करणार गावात आहेत प्रशांत कोरुंडे नावाचे तहसीलदार आहेत। तहसीलदार नाही आत्ता गावात आहेत ते आत्ता गावात आहेत हे बघा तहसीलदारांसोबत बोलणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे। तहसीलदार तुम्हाला बोलतील ते आहेत ते त्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोला। मला यांना संरक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे, मला पार पाडू द्या। त्यानंतर हे आंदोलन आता तीव्र होताना दिसत आहे। यात राजकीय पक्षांनी सुदावळी घेतलेली आहे। काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात आता मोठे आंदोलन सुरू झाले आहे। त्यांनी काही दिवसापूर्वी असे जाहीर केले होते की राज्य शासन ही प्रक्रिया थांबविली नाही तर आम्ही याचा विरोध करू आणि त्यासाठी सर्वात प्रथम आम्ही मुंडन आंदोलन करू असे घोषित केले होते। त्यानुसार काल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात मुंडन आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध केला। येथे हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी सुद्धा धार्मिक महत्त्वाचे असताना आजपर्यंत आपल्या केसाला हात न लावणारे मुरलीधरन महाराज मात्र यावेळी आपला मुंडन करून घेतले। म्हणजे त्यांनी शासनाला दाखवले
की हे जे जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे त्याला कशा प्रकारे लोकांचा विरोध आहे, याला किती विरोध आहे हे दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्नसुद्धा केला. काल कलेक्टर ऑफिस समोर जे आंदोलन झाले त्यावेळी बोलताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्य शासनाचे निषेध केले आणि हे आंदोलन गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेले जाईल आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही असा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना की अभिजित वंजारी साहेब जे MLC आहेत त्यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उचललेला आहे आणि लोकसभेचे खासदार किरसान साहेब यांनी लोकसभेमध्ये या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी स्पीकरला पत्र दिल्याची माहितीसुद्धा दिली आणि कशा प्रकारे हे जे अधिग्रहण थांबविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल याचा सुतोवासुद्धा केला. यात काँग्रेस पक्ष फ्रंटवर येऊन आंदोलन करीत असताना भारतीय जनता पक्षाची मात्र गोची होताना दिसत आहे. हे जे अधिग्रहण सुपीक जमिनीचे अधिग्रहण आहेत राज्य सरकारच्या आदेशावरून होत आहे आणि राज्य सरकार भारतीय जनता पक्षाचे आहे. आता याला विरोध करणे म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून याला विरोध करणे म्हणजे आपल्या पक्षाच्या सत्तेला विरोध करण्यासारखं होईल आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे कुठल्याही परिस्थितीत ते खपवून घेणार नाहीत आणि समजा या अधिग्रहणाला समर्थन केले तर जनता नाराज होईल अशी गोची भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. आता बिंबाळा परिसरातीलच असल्याने रमेश बारसागडे हे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे, ते याच परिसरातील असल्याने त्यांना खूप अडचणीचे जात आहे. समर्थन करू शकत नाही, विरोध करू शकत नाही. हां, उद्या कोणी आपल्याला बोलू नये म्हणून ते प्रशांत वागरे आणि इतर भारतीय जनता पक्षाचे लोक या आंदोलनात मुखदर्शक म्हणून सहभागी होत आहेत. कशा प्रकारे अधिग्रहण जमीन करण्यात येत आहे, पोलिसांचा कसा वापर होत आहे, प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची चर्चा न करता मनमानी पद्धतीने हे अधिग्रहण करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि यासाठी विरोध कसा होत आहे हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. सुद्धा पाठिंबा दर्शवलेला काय सांगा. 2026 11 फेब्रुवारीला शासनाकडून भेंडाळा परिसरातील जवळपास 14 गावांचा जमीन अधिग्रहण करण्याचा एक GR कलेक्टरच्या आदेशाने त्या ठिकाणी निघाला आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं की सगळे शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला शासनाला निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि हे सगळं करत असताना गेला महिन्याभराचा कालावधी लोटल्यानंतरही अजूनही प्रशासन शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार नाही. त्यावरती ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सरकार तयार नाही आणि संतप्त शेतकऱ्यांनी ठरवलं जर प्रशासन आणि शासन जर आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर आम्ही या शासनाचा मुंडन करून या ठिकाणी निषेध नोंदवू. आणि आपण बघू शकता हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत, महिला भगिनी आहेत. आज या ठिकाणी मुंडन आंदोलन होत आहे, शासनाचा निषेध होत आहे. शासन याच्यावरही जर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे आला नाही तर मात्र याच्यानंतरचं आंदोलन हा तीव्र राहणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकरी आपली जमीन वाचवण्यासाठी या ठिकाणी लढणार आहेत आणि काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी ताकदीनं उभा आहे. शेतकऱ्यांची लढाई ही रस्त्यावरची सुद्धा काँग्रेस पक्ष लढणार आहे. विधान भवनात सुद्धा काल संबंधित विधान परिषदेचे आमदार अभिजितदादा वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संसदेमध्ये सुद्धा खासदार किरसान साहेब यांनी पत्र पाठवून त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी विनंती केली आहे आणि काँग्रेस आज रस्त्यावरून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची लढाई ही शेतकऱ्यांसाठी लढणार आहे आणि आज आम्ही जाहीर पाठिंबा सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला आहे. पुढील लढ्यात सुद्धा पूर्ण ताकदीनं आम्ही या ठिकाणी राहणार आहोत. शेतकऱ्यांसाठी जर न्यायालयात जायची वेळ आली तरी सुद्धा काँग्रेस पक्ष ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे.